शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीचं पाणी पूर्णपणे दूषित झालंय। पाण्याला दुर्गंधी येते। नदीचं पाणी काळभोर दिसत असून त्यावर हिरवागार तवंग निर्माण झालाय। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावर वसलेले गावं हेच पाणी नदीत जात आहे। तसंच पाणी पिण्यासाठी म्हणून वापरत असल्यामुळे या गावातील ग्रामस्थांना एक प्रकारे काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागते। इचलकरंजीकडून वाहणारी पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यातील अब्दुल्ला, टाकवडे, शिरढोण, तेरवाड, भैरेवाडी, कुरुंदवाड अशी वाहत पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते व पुढे नृसिंहवाडी संगम घाटाजवळ कृष्णा नदीला येऊन मिळते। घाटाजवळ कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम होऊन या दोन्ही नद्या एकत्रितपणे पुढे औरवाड, बस्तवाड, बुबनाळ, आलास, अकिवाड, सैनिक टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर अशी वाहत कर्नाटककडे जाते। पंचगंगा नदीकाठावर वसलेल्या या गावातील ग्रामस्थांना पंचगंगेचं पाणी पिण्यासाठी म्हणून वापरावं लागतं। सध्या पंचगंगा नदीचं पाणी इतकं प्रदूषित झालंय की या नदीत वास करणारे मासे सुद्धा मृत्युमुखी पडतात। तरीही हेच पाणी या काठावर असलेली बहुतांशी गावं पिण्यासाठी म्हणून वापरतात। या गावात ग्रामपंचायतीमार्फत नदीतील पाण्याचा उपसा करून नळ योजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र बहुतांशी ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित नसल्यामुळं नदीत पाणी जसं आहे तसंच उपसा करून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या मोठ्या टाकीत साठवलं जातं। त्यामध्ये पाणी शुद्ध व्हावं म्हणून ब्लिचिंग पावडर टाकली जाते आणि यानंतर तेच पाणी नळ योजनेद्वारे घराघरात पिण्यासाठी म्हणून ग्रामस्थांना पुरवठा केला जातो। सध्या पंचगंगा नदीतील पाणी पाहता ते पिण्यायोग्य तर अजिबातच नाही। यामुळे पंचगंगा काठावर असलेल्या ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। पंचगंगा नदी म्हणजे दूषित पाणी असा समजच दृढ झालाय। कारण इचलकरंजीतील विविध औद्योगिक उद्योगधंदे, प्रोसेसिंग कारखान्याचे रासायनिक मळी मिश्रित पाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात थेट पंचगंगेत येऊन मिसळतं। तसेच पंचगंगा काठावरील इचलकरंजीसह अब्दुल्ला, टाकवडे, शिरढोण, हेरवाड, तेरवाड, भैरेवाडी, कुरुंदवाड आदी गावांचं सांडपाणी, गटारीचं पाणीही थेट पंचगंगेत येऊन मिसळतं। यामुळे पंचगंगा अधिक प्रदूषित होते। मध्यंतरी पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे तेरवाड शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्युमुखी पडले होते। याबाबत काही सामाजिक संस्था, संघटनांनी आवाज उठवून प्रदूषण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नदीकाठावरची परिस्थिती दाखवून हेच दूषित पाणी भाजलं होतं। हजारो ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकावर कायदेशीर कडक कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधी लक्ष देणं आवश्यक आहे। मात्र लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन आहेत। पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित असून पिण्यायोग्य नाही याची जाणीव असल्यामुळेच शिरोळ तालुक्यातील अमृतलाट ग्रामपंचायत नजीकच्या दत्तवाड गावातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीतून ग्रामपंचायतीतर्फे पाणी उपसा करून ग्रामस्थांना नळ योजनेद्वारे पिण्यासाठी म्हणून पुरवठा करीत आहे। शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीतील पाणी असं काळभोर झालं असून त्यावर रासायनिक तवंग तयार झालाय। मराठी एस न्यूजसाठी गौरवाडहून अनिल जासूद।